नमस्कार. आज आपण झणझणीत चटपटीत अशी डाळीची आमटी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. झटपट तयार होणारी कांदा टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट चटणी तयार होते. नक्की 2 हे पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. डाळीची आमटी बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी तुरीची डाळ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. त्याच्यानंतर 10 मिनटं भिजवून घेतलेली. डाळ शिजवताना 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे, 1 छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर केलेला, हिंग आणि शेवग्याच्या शेंगांचा वापर केलेला आहे. तर इथे आपण कुकरमध्ये डाळ आणि शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत. आता आपण आमटीला फोडणी देणार आहोत. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे, म्हणजे आमटीला छान खमंगपणा येतो. 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. इथे आपण कांदापातीचा जो कांदा असतो त्याचा वापर करणार आहोत. छान अशी चव येते, नक्की वापर करून बघा. आणि 2 ते 3 आपण इथे हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण आता फोडणी व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. फोडणी परतून झाल्यानंतर 1 बारीक चिरून घेतलेल्या टोमॅटोचा वापर करणार आहोत. कांदा आणि टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे आता कांदा टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत परतून झालेला आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. डाळ शिजताना आपण लाल तिखटाचा वापर केलेला आहे, तरीसुद्धा आपण फोडणीमध्ये सुद्धा अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करणार आहोत. 2 चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करायचा आहे. फोडणीमध्ये लाल तिखटाचा वापर केल्यामुळे आमटीला रंग छान येतो. तर इथे आपण आता आमटी चटपटीत होण्यासाठी कच्च्या कैरीचा वापर करणार आहोत. कच्ची कैरी आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत तर तुम्ही इथे आमसुलं म्हणजे कोकमाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे मी कच्च्या कैरीचा वापर केलेला आहे. फोडणीमध्ये कच्ची कैरी व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. फोडणीमध्ये कच्ची कैरी परतून झाल्यानंतर डाळ आपण इथे आता फोडणीला देणार आहोत. अतिशय चविष्ट खमंग अशी आमटी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता आमटी तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. इथे आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेल्या कांदापातीचा वापर करणार आहोत. आमटी व्यवस्थित अशी एकदा ढवळून घेणार आहोत. आमटी ढवळून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आवडत असल्यास इथे तुम्ही थोडासा गुळाचा वापर करू शकता. इथे मी गुळाचा वापर न करता फक्त मिठाचा वापर केलेला आहे. तर इथे तुम्हाला आंबट तिखट गोड अशी आमटी आवडत असेल तर तुम्ही इथे थोडासा गुळाचा वापर करू शकता. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत. आमटी ढवळून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर 2 ते 3 मिनिटांसाठी आमटी उकळून घेणार आहोत. गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. तर इथे आता आमटीला छान उकळ आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. तर इथे आता आमटी तयार करून झालेली आहे. आपण कांदा टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. कांदा टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आपण 7 ते 8 छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 1 छोटा चमचा लाल तिखट. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 1 छोटा टोमॅटो, 1 कांद्याचा वापर करणार आहोत. इथे आपण 1 छोटा कांदा घेतलेला आहे. पाण्याचा वापर न करता इथे आपण हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे आता वाटण छान बारीक करून झालेलं आहे. फोडणी करून घेणार आहोत. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे मी थोडंसं तेलाचा जास्त वापर केलेला आहे. कांदा टोमॅटो आणि लसूण छान तळला जावं यासाठी आपण इथे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. तयार करून घेतलेली चटणी आपण आता तेलावर परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण तेलावर ही चटणी परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि चटणी छान खमंग अशी तयार होते. तर इथे आपण आता 1 मिनिटभर ही चटणी तेलावर छान परतून घ्यायची आहे. चटणी तेलावर परतून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर चटणी एकदा ढवळून घेणार आहोत. अगदीच जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने ही चटणी बनवून बघा. ही चटणी तुम्ही अगदी गरमागरम भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर चटणी एकदा ढवळून घेणार आहोत. इथे आपण आता चटणी तयार करून झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.